नमस्कार, मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताज होमस्टाईल कुकिंगमध्ये। आज आपण बनवणार आहोत पालक टिक्की रेसिपी। ही टिक्की घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये अगदी कमी वेळेत तयार होते, त्यामुळे तुम्ही झटपट बनवून मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा इव्हनिंग स्नॅक्स, पार्टी स्नॅक्स म्हणूनही बनवू शकता। चला तर मग जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एक जुडी पालक घेतलेला आहे। हा पालक आता स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचा आहे। तर आता इथे ताटामध्ये इथे मी अर्धी वाटी पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, ते आपण यामध्ये काढून घेऊया आणि हे पोहे असे थोडेसे मॅश करून घ्यायचे आहेत। आता यामध्ये आपण बटाटा घालून घेणार आहोत। तर इथे 2 छोटे बटाटे किंवा एक मोठा बटाटा तुम्ही घेऊ शकता। त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया आणि पालक मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे, तोही यामध्ये घालून घेऊया। आता यामध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचे आहेत, 1 चमचा आमचूर पावडर घालायची आहे, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि मीठ चवीनुसार घालून घ्यायचं आहे। 2 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं जाडसर वाटून घेतलेलं आहे, तेही घालून घेऊया आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पाण्याचा वापर नाही करायचा, असंच हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, बघू शकता। तर आपलं हे टिक्कीचं मिश्रण तयार झालेलं आहे। हात स्वच्छ धुवून घेते मी। हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि छोटासा गोळा घेऊन आपल्याला टिक्की बनवून घ्यायची आहे, बघू शकता। तुम्हाला पाहिजे त्या आकाराची किंवा पाहिजे त्या साईजमध्ये टिक्की बनवू शकता। बघा, टिक्की एकदम मस्त झालेली आहे आणि शॅलो फ्राय करायची आहे, त्यामुळे मी अशा चपट्या आकारामध्ये बनवून घेतलेली आहे। ही प्लेटमध्ये ठेवून घेऊया आणि बाकीच्याही टिक्की बनवून घेऊया। बघू शकता, टिक्की व्यवस्थित बनलेली आहे आणि अशी चपट्या आकारामध्ये बनवली की शॅलो फ्राय करताना ती व्यवस्थित भाजली जाते आणि छान क्रिस्पी होते। तर पॅनमध्ये आपण तेल घालून घेतलेलं आहे, ते व्यवस्थित पसरवून घेऊया आणि टिक्की ठेवून घेऊया त्यामध्ये। तर ही टिक्की आता आपण मीडियम फ्लेमवर छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेऊया। एका साइडून भाजलेली आहे, ते आपण उलटवून घेऊया। बघू शकता, एकदम छान रंग आलेला आहे टिक्कीला आणि दुसऱ्या साइडूनही आपण टिक्की व्यवस्थित भाजून घेऊया। तर इथे टिक्की दोन्ही साइडून व्यवस्थित फ्राय झालेली आहे, ती आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। बघू शकता, एकदम छान आणि क्रिस्पी पालक टिक्की झालेली आहे। मीडियम फ्लेमवर फ्राय केल्यामुळे टिक्की एकदम मस्त क्रिस्पी होते। पालक टिक्की बनवून तयार झालेली आहे, बघू शकता, एकदम मस्त दिसत आहे आणि चवीलाही अप्रतिम लागते। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।